याच्या अगोदर 10 वर्ष कोल्हापुरात जे काटे आले ते कुठनं आले, त्याची जबाबदारी कुणाची? म्हणजे ते काटामारी करायला ह्या विभागानं पहिल्यांदा लाच खाल्लेली आहे, भ्रष्ट अधिकारी आहेत हे, ह्यांच्यामुळे हे सगळं लागलेलं आहे. हसण्यासारखं नाही रे, हसायचा विषय नाही. हसतोय काय तिथं? हा, दलाली करणाऱ्या हसतोय काय? बघितलं का साहेब या पोलिसांचं अधिकाऱ्यांचं? हसून जातोय सोंगाडा. अरे तिथं गोरगरीब राबत्यात, तुम्ही दिलेल्या काट्यांच्यावर त्यांची घोळच काटामारी होत्या. तिथे काय करायला लागलेला? पाकिटे घेऊन ग बसलाय आजपर्यंत आणि हसून बघतोय बाहेर. बापाचं राज्य आहे का तुझ्या? कायदा कशाला दिलेला होता? नियम माझ्या काटे सगळे आणले. अहो 100 ग्रॅमचा काटा दिलाय तिथं. प्रत्यक्षात शेतकरी तिथं 1 लिटरचं दूध घालतोय, 1 लिटर 100 मिली घालतोय. त्यांचा 100 मिलीनं काटा मारला जातोय आणि तरी सुद्धा हे दलाल हरामखोर बोलत नाहीत. वेडे आहेत का लोक? हसतोय आतल्या बाजूला उभारून. हे बघितलं काय? म्हणजे यातनी विचारणारं कोण नाही आहे. अहो खरं तर किती वर्ष झाली आम्ही राबतोय, आम्ही बोलतोय यांच्यावर. प्रत्येक वेळेला दिशाभूल करून येणे, सर्वसामान्यांची दिशाभूल केली, शेतकऱ्यांची दिशाभूल केली आणि सगळा कारभार या दलालांच्या हातात देऊन, दुरुस्तकांच्या हातात देऊन फक्त सहीचे धने झालेले आहेत. कुणी सांगितलेलं आहे हे काटे आणायला? आता सुद्धा जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काटे सुरू आहेत, 10 ग्रॅमच्या काट्याला 100 ग्रॅमच्या काट्याला 10 ग्रॅमचं म्हणून प्रमाणपत्र देऊन कागदोपत्री ओके दाखवायला लागलेत आणि प्रत्यक्षात मात्र काटामारी तिथं जोरदार सुरू आहे. त्याचबरोबर उसाच्या काट्यांची सुद्धा तीच अवस्था आहे. आम्ही इथं बोर्ड आणलाय तिन्ही काय साहेब त्यातून बोलवा की बाहेर. आम्ही विचारतो प्रश्न, हे तिने केलेला कारभार आहे, निवेदन देतो की हे तिने केलेला कारभार आहे, आम्ही दाखवायला आणलाय. साखर कारखान्यांची भरारी पथक नेमून तपासणी करायची होती. त्या तपासणीमध्ये यांनी काय केलं ते दिसतं ना याच्यामध्ये. घरातनं जाताना इथनं तयार करून घेऊन गेलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी सगळ्या तपासणीतील काटे कारखान्यातील बरोबर आढळले. प्रत्येक कारखान्याला अगोदर प्रमाणपत्र दिले. काय करणार आहे शेतकऱ्यांना? दुसऱ्या दिवशी पेपरला देऊन टाकतात कारखान्याचे काटे बरोबर आढळले. शेतकरी राबतोय, काय करतोय त्याला? 100 काटे आहेत साधारण कोल्हापूर जिल्ह्यात त्या साखर कारखान्यातले. 100च्या 100 काट्यांची वाट लागलेली आहे. कुणाला कळत नाही. त्यासनी एसओपी दिलेला होता जिल्हाधिकाऱ्यांनी. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला सुद्धा केराच्या टोपलीत टाकले आणि एकही प्रस्थापित नेता यासनी जाब विचारत नाही. आम्ही विचारायला आलो तर मग हे पोटात दुखतं याच्या. हे जाऊन सांगतोय काय तर तिथं वेगळं की आम्ही काहीतरी वेगळ्या मार्गाने आलोय. आम्ही काय यांच्याकडे पैसे मागितल्यात? आम्ही काय कुणाची सुपारी घेतल्या? आम्ही आलोय सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजू घेऊन. उत्तर दिलं पाहिजे या लोकांनी. खरं तर साखर कारखान्यांचा विषय सुद्धा आम्ही घेणार नव्हतो. आम्ही मागच्या 2 वर्षापासून या लोकांच्याकडे मागे लागलेलो की दूध डेअरी मधले वजन काटे ते बरोबर करून द्या. आम्ही तुमचा बाकी कारभार काय बघत नाही. तुम्ही काय करताय करून द्या तिकडे. ग्राहक संरक्षण करा, नाही ग्राहकांनी मातीत घाला. तुम्ही आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचा शेतकरी महत्वाचा. ह्यांच्याच विभागाच्या एका मीटिंगसाठी मी पुण्यात गेलेलो. तिथे एक व्हॅन दिसली. त्या व्हॅन बघितली. म्हटलं हे पोलीस स्टेशन नाही, हे आरटीओ नाही, इथं कशी काय व्हॅन जप्त केलेली सडायला लागल्या. त्यावेळेला आम्हाला समजलं की साखर कारखान्यांचं वजन काटे तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यासनी 1 कोटी रुपयाची गाडी दिलेली होती. ती पुण्यात लावून सडवली हिने. आणि विचारलं असता ते अधिकारी तिथलं सांगायला लागले बंपक आम्हाला की गाडी आम्ही स्क्रॅपला काढायला काढली. आणि मग गाडी वापरली कधी? तर हिने वापरली. काही कारखान्यांच्या दारात गाडी घेऊन फिरले. त्यांच्याकडनं कारखान्याच्या दारात गाडी न्यायची, त्यांच्याकडनं पाकिट घ्यायचं आणि बाहेर निघून जायचं. त्यासाठी सुरुवातीला गाडी वापरली, नंतर वापरायची बंद झाली. आम्ही त्या गाडीसाठी पाठपुरावा केला. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की कोल्हापूरमध्ये सुद्धा एक साखर कारखान्यांची तपासणी करायसाठी गाडी दिलेली आहे. त्या गाडीचं काय विचारायला गेलो तर हे म्हणतात नाही आम्ही वापरलेलं नाही. आणि ती गाडी गोकुळमध्ये लपवून ठेवलेली. मागच्या 4 महिन्यापूर्वी 5-6 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन करून ती गाडी सगळ्यांनी दाखवली. त्याबाबत सुद्धा ह्या एखाद्या बिचाऱ्यानं सुद्धा त्याच्यावर एखाद्या ओळीचं पत्र काढलं नाही किंवा या गाडीबाबत काय झालं पुढे बोलायला तयार नाहीत. म्हणजे आम्ही शेतकरी म्हणून बोलायचंच नाही काय? तुम्ही अधिकारी झाला म्हणजे सगळे अधिकार तुम्हाला आहेत, तुम्हाला विचारणारं कोण नाही. त्या गाडीनं साखर कारखान्यांचं वजन काटं जे होते ते साखर कारखान्यांचं वजन काटं तपासायला ते बरोबर आहेत का नाहीत बघायला. स्वीडन सारख्या देशानं महाराष्ट्राला 15 गाड्या भेट दिलेले, भेट मोफत दिलेले आणि त्या अडाणी लोकांच्यामुळे, भ्रष्ट लोकांच्यामुळे त्या गाड्या सडवल्या गेल्या. आणि मग कारखान्यांचे काटे कसे तपासले तर आम्हाला सांगतात आम्हाला शासनानं पुरावा ठेवायचा नाही म्हणून सांगितलेला आहे. त्यानं बाहेर यावं आणि उत्तरं द्यावी. हे कसं काय आले? हे काटा इथं साहेब यांच्याच विभागानं स्टॅम्पिंग करून दिलेलं आहे. हे काटा म्हणाल तसा मी सेट करतो. धैर्य साहेब तुम्ही जर म्हणाल तर तुमचं वजन 80चा 90 किलो करून द्यायला येते मला आणि 80चं 70 पण करून द्यायला येते. हे असं नाही. कुठल्याही दूध डेअरी तिने भादराने यायचं आमच्यासोबत सगळे काटे सेट करायला येतात. अहो हे दलाल करायला बसलेत काय? गोर गरीबाच्या बायका तिथं राबायला लागल्यात. शेतकऱ्यांची पोरं 1ली 2रीचं 5वीचं पोरगं सुद्धा आमचं शेतात म्हशीच्या पाठनं फिरत असते. त्यासनी काय जातं बोलायला? एका शब्दात सांगून टाकतात नाही आमची काही चूक नाही म्हणून साठी. ही हरामखोरी या लोकांची. त्यामुळे उत्तर दिलं पाहिजे तिने. वजन काटा त्यांचा आता तिने साखर कारखान्यांची सुद्धा वजन काट्यांची तपासणी जी केलेली आहे भरारी पथकामार्फत
ती तपासणी कशी करावी कलेक्टरांनी एक एसओपी जोडून यासनी पत्र दिलेलं आहे. काल पोलीस स्टेशनच्या बैठकीत म्हणतात की एसओपी नाही आहे, एसओपी नवीन आहे. 2022चा एसओपी 2023ला खाते कसे तपासले दिलेले आहे. आम्ही त्याच्यावर एक शब्दाने बोलायला तयार नाहीत आणि खाता कसा तपासला त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवणार आहे साहेब. त्यास 2 मिनिटं बाहेर बोला, त्यांच्या समोर दाखवतो. 2 मिनिटं येऊ देत. हो पवार साहेब या बाहेर या आणि हसणाऱ्याला पण घेऊन या. त्या अधिकाऱ्यांना बाहेर बोलवा. आम्ही फक्त इथे निवेदन द्यायला आलेलो नाही आहे. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत आणि ती प्रश्नाची उत्तरे घेण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी जो सर्व कुटुंबासाठी दुधासाठी एक 10 मिली दुधासाठी राबतोय तो सर्व शेतकरी वर्ग इथं आलेला आहे आणि आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. फक्त निवेदन घेण्यासाठी त्यांना खुर्च्या गरम करण्यासाठी आम्ही बसवलेलं नाही आहे. आमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली पाहिजेत आणि ती इथं समोर येऊन दिली पाहिजेत सर्वांच्या समोर. त्यामुळे त्या सर्व अधिकाऱ्यांनी बाहेर यायचे आहेत आणि आमच्या प्रश्नाचं समाधानच करायचं आहे. ते आम्ही त्यांना फक्त निवेदन देण्यासाठी आलेलो नाही आहे. ते या जनतेचे सेवक आहेत. त्यांनी इथे समोर येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत आणि ती प्रश्नांची उत्तर घेतल्याशिवाय इथनं कुणी शेतकरी जाणार नाही. ते पोस्ट अधिकारी बाहेर यायलाच पाहिजेत आणि कशा पद्धतीने त्यांनी काटे स्टॅम्पिंग केलेले आहेत हे आम्हाला सांगितलं पाहिजे. आता येणाऱ्या काळामध्ये ऊस सुद्धा जाणार आहेत. ऊसाचा हंगाम सुरू होणार आहे तर त्या तत्पूर्वी आम्हाला यांच्याकडून या सर्व प्रश्नांची उत्तरं